मंडळी, भारताने महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेला 90 हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दीप्ती शर्मा हिची ऑलराऊंड कामगिरी, सेमीफायनलमधील जेमिमा आणि फायनलमधील शेफाली वर्मा यांची बॅटिंग, हरमनची कॅप्टन्सी आणि कोच अमोल मुजुमदार याचे मार्गदर्शन यामुळे भारतीय महिला संघाला हे यश मिळवणं शक्य झालं. या विजयामुळे भारतामध्ये पुरुष क्रिकेटप्रमाणेच भारतीय महिला क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस आले आहेत. मात्र भारतात महिला क्रिकेटचा पाया कोणी रचला, याची सुरुवात नक्की कधी झाली होती आणि महिला क्रिकेटचे कराड कनेक्शन नक्की काय आहे, या संदर्भात थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. भारताच्या महिला क्रिकेटर्सला जागतिक स्तरावर पहिल्यांदा कोणी नेला असेल तर याचं श्रेय जातं कराडच्या माजी खासदार प्रेमला काकी चव्हाण यांना. प्रेमला काकी या मूळच्या बडोद्याच्या. त्यांचे वडील मालोजीराजे जगदाळे हे इंदूरच्या होळकरांच्या दरबारातील मानकरी होते. इंदूर संस्थानच्या होळकर महाराजांनी बनवलेली क्रिकेट टीम ही देशभरात नाव गाजवत असलेली पाहत त्या मोठ्या झाल्या होत्या. भारतीय महिलांनी देखील क्रिकेटमध्ये नाव गाजवावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्या काळात भारतात महिलांचे वेगळे क्रिकेट असोसिएशन नव्हते. काकींनी ही गोष्ट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचवली. ज्या देशाच्या पंतप्रधान एक महिला आहेत त्या देशात महिलांची क्रिकेट टीम नाही हे दुर्दैव असल्याचं काकींनी इंदिरा गांधी यांना पटवून दिलं. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या पाठिंब्यामुळे 1973 साली प्रेमला काकी यांनी पुण्यात भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली व विविध राज्यात जाऊन हळूहळू देशात महिला क्रिकेट रुजवलं व भारताची क्रिकेट टीम तयार केली. काही वृत्तांच्या माहितीनुसार जेव्हा या महिला क्रिकेटर्सला कुठे दौऱ्यासाठी जायचं असायचं तेव्हा प्रेमला काकी आणि भारतीय क्रिकेट असोसिएशनचे सदस्य स्वतःच्या खिशातले पैसे देऊन त्यांचे तिकीट काढायचे. त्यांच्या प्रयत्नामुळे 1976 साली वेस्ट इंडिजची महिला क्रिकेट टीम ही भारत दौऱ्यावर आली. शांता रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भारताने पहिली कसोटी मॅच खेळली व 1978 मध्ये पाटणा येथे झालेल्या मॅचमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी मॅच जिंकली. 2006 मध्ये भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन हे बीसीसीआयच्या अंडर घेण्यात आलं. भारतात महिला क्रिकेटची सुरुवात होण्यापासून ते वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलण्यापर्यंत या सर्व प्रवासात प्रेमला काकी व त्याचबरोबर वुमन्स क्रिकेट टीम असोसिएशनचे सदस्य आणि डायना एडुलजी, शांता रंगास्वामी, शुभांगी कुलकर्णी, अंजुम चोप्रा ते मिताली राजपर्यंत आणि आता हरमनप्रीत कौर यांच्यासोबत ज्या महिला क्रिकेटर्स खेळल्या व कठीण काळात महिला क्रिकेट जिवंत ठेवलं, या सर्व महिलांचे महिला क्रिकेटसाठी महत्त्वाचे योगदान आहे. या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.